पांडुरंगाचं एक निष्ठावंत कुटुंब, वारकरी घराण्यातील, त्याच कुटुंबातील एक पती पत्नी दाम्पत्य. त्यातील पतीने कधी या मंदिरात त्या मंदिरात, कधी या डोंगरावर, कधी नदीकाठी, कधी या गावात तर कधी दुसऱ्या गावात भजनाला जावं. परिणामतः तिला त्यांची जागा माहीत नसल्यामुळे ती खंत पतीसमोर व्यक्त करते. पती सांगतायत की रस्त्यावरची माती उचल, कानाला लाव, ज्या मातीतून विठ्ठल ऐकू येईल त्याच वाटेवरून मी निघून गेलो. आणि ह्या पती पत्नीचं नाव आपणास माहिती आहे का, मी विचारलं होतं. ही संपूर्ण कथा मी तुमच्या समोर घेऊन येतोय. तत्पूर्वी मी कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये आपणास सगळ्यांचं स्वागत करतो. ही कथा संपूर्ण ऐकण्यापूर्वी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच आपण जर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या समोर प्राप्त होतील. पंढरपूरच्या पांडुरंगाचं हे निष्ठावंत कुटुंब कोण होतं? ते कुटुंब होतं श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं. त्या पत्नीचं नाव होतं जिजाऊ अवली. एके दिवशी संध्याकाळची गोड प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याच घरामध्ये भजन करत होते. हातामध्ये विणा आणि एका हातामध्ये चिपळ्या घेऊन तुकोबरायांचं गोड भजन चाललं होतं. अवली म्हणजे जिजाऊ आज अत्यानंदी होत्या, कारण आपला पती आज आपल्या डोळ्यासमोर आहे, आपल्या समोर आहे. आज नेहमीप्रमाणे त्यांना शोधावं लागणार नाही याचा आनंद जिजाऊंच्या चेहऱ्यावरती पाहायला भेटत होता. संध्याकाळची वेळ संपत आली आणि रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झाली. जिजाऊंनी म्हणजे अवलींनी चूल पेटवली. चुलीवरती भाकरी गरम 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 करायला सुरुवात केली. आता त्या अवलींची भाकरी अत्यंत गोड, महाराज सुंदर भाकरी त्या चुलीवरती भाजली. त्या भाकरीसोबत झुणका अर्थातच पिठलं आमच्या जिजाऊंनी केलं. ताटामध्ये भाकरी आणि झुणका म्हणजे पिठलं जेव्हा वाढलं आणि तुकोबरायांना आपल्या मालकाला जिजाऊंनी हाक मारली, मालक जेवायला येतात? जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या हातातल्या चिपळ्या विणा टाळ बाजूला ठेवलं, पांडुरंगाला मनोमन आठवलं आणि स्वयंपाकघरामध्ये अर्थात जिजाऊंच्या जवळ गेले. ताट वाढलेलं, ताटात भाकरी आणि गरम गरम असा झुणका. तुकोबरायांनी त्या भाकरीकडे झुणक्याकडे पाहिलं, मनोमन पांडुरंगाला आठवलं आणि भाकरीचा एक घास मोडला. तो घास झुणक्यामध्ये बुडवला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी तो ओठामधून तोंडामध्ये प्रयोग घातला. ती इतकं गोड लागला, इतका गोड लागला की तुकोबराय आनंदी झाले. तुकोबराय जिजाऊंकडे पाहतात आणि म्हणतात, जिजा तुझ्या हाताला खूप चव आहे ग, किती सुंदर भाकरी आणि झुणका बनवलंयस. जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं जिजा? मी तुझ्या भाकरीचं तुझ्या भाजीचं कौतुक करतो आणि तुझ्या डोळ्यात पाणी? मालक तुम्ही कौतुक करता किंवा तुम्हाला भाकरी चांगली लागली, पिठलं चांगलं लागलं म्हणून मी रडत नाही, डोळ्यात पाणी नाही. मग असे गरम भाकरी गरम भाजी मला तुम्हाला रोज द्यावीशी वाटते, पण काय करू मालक, तुम्ही कधी या मंदिरात भजन करता तर कधी दुसऱ्या गावच्या मंदिरात भजनाला जाता, कधी डोंगरावरती, कधी नदीकाठी, कधी या शेतात, कधी त्या शेतात, कधी या वनात, कधी दुसऱ्या जंगलामध्ये. मला माहिती नसते तुम्ही कोठे भजन करता. परिणामतः माझा वेळ सगळा तुम्हाला शोधण्यात जातो आणि गरम असणारी भाकरी गरम असणारी भाजी थंड होऊन जाते. तिच्या दुःखाची कल्पना तुकोबरायांच्या मनाला समजली आणि तुकोबराय म्हणतात, अवली एवढीच तुला खमता आहे ना, मग काम कर. उद्यापासून जेव्हा भाकरी घेऊन घरातून बाहेर पडशील, गावाच्या बाहेर येशील, तेव्हा गावाच्या बाहेर 3 रस्ते आहेत, त्या 3 रस्त्यावरची थोडीशी माती उचल, कानाला लाव आणि ज्या मातीतून अवले विठ्ठल विठ्ठल पांडुरंग वासुदेव ऐकू येईल ना, ओळख त्याच रस्त्याने तुझा पती तुझा मालक तुकोबा भजनाला गेला म्हणून. अवलीने डोळे मिटले, हसली. काय करावं या माणसाला, कधी माती कधी बोलत असते का? पण हरकत नाही, आज तरी माझा मालक माझ्या समोर 2 घास गरम गरम खातोय ना, हाच आनंद जिजाऊंना आज परम उच्च टोकाचा होता, स्वर्गीय सुख होतं. दुसरा दिवस उजडला. तुकोबरायांची स्नान संध्या विधी झाली आणि पुन्हा ठरलेल्या वेळी खांद्यावरती उपरणं टाकलं, विणा एका हातात, चिपळ्या एका हातात, टाळ घेतले आणि तुकोबराय भजन करत हळूहळू हळू निघाले. गावाच्या बाहेर आले आणि कुठल्या रस्त्याने आले आणि कोणत्या रस्त्याला गेले हे तुकोबरायांनाही समजलं नाही. असो आता कुठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा, हे तुकोबरायांची अवस्था. स्वयंपाक तयार झाला. जिजाऊ हे सगळं तुकोबरायांना पोच करण्यासाठी निघाल्या. गावाच्या बाहेर आले, 3 रस्ते लागले.
आणि माती कुठं बोलत असते का? जिजाऊ मनात विचार करतात तेव्हा विचार केला, म्हटलेत ना मालक एकदा बघूया, म्हणून टोपलं बाजूला ठेवलं. पहिल्या रस्त्यावरची माती उचलली, कानाला लावली. माती विठ्ठल विठ्ठल नाही बोलली. अरे माती कुठं बोलते का? पुन्हा दुसऱ्या रस्त्यांवरती गेला, त्याची माती उचलली, कानाला लावली. त्या मातीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाही ऐकू आलं. अरे माती बोलतच नसते, माझ्या मालकाला पांडुरंगाचं वेड लागलंय. अवली विचार करतायत, निघाल्या टोपलं उचलून. तेवढ्यात विचार केला, अरे एकच रस्ता आता शिल्लक राहिलाय, तिसरा बाहू तरी. आणि पुन्हा तिसऱ्या रस्त्यावर गेल्या, टोपलं बाजूला ठेवलं, माती उचलली, लावली कानाला. आणि ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाही तर पांडुरंग विठ्ठल वासुदेव म्हणून कानामध्ये जिजाऊंच्या उद्घोषणा जयघोष व्हायला लागला. जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या रस्त्याने जिजाऊ तुकोबरायांच्या जवळ पोहोचल्या आणि रोज तुकोबरायांना भजनासाठी गरम गरम भाकरी आणि भाजी पोच करू लागल्या. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आहात एवढे तुकोबरायांसारखी आपली भक्ती होऊ शकते का? आणि झालीच भक्ती तर आपल्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणेल का? आणखी एक असा महान भागवत भक्त होऊन गेला, ज्यांच्या पायाखालची नाही तर त्यांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. माहिती आहे का आपणाला या महान भागवत भक्ताचं संतांचं नाव? जर असेल माहिती तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.